दानिएल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. वडील जनांची सभेने सुसन्नाला प्राणदंडाची शिक्षा फरमावली. यावर सुसन्नाने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, हे शाश्वत परमेश्वरा, तू सर्व रहस्ये आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी जाणून असतोस. तू जाणतोस की यांनी माझ्या विरुद्ध खोटी साक्ष दिली आहे. यांनी ज्या वाईट गोष्टींचा माझ्यावर आरोप केला आहे त्यातली एक देखील खरी नाही. तरीही मला मरणे भाग आहे. परमेश्वराने तिचा आक्रोश ऐकला. जेव्हा लोक तिला प्राणदंडासाठी नेत होते तेव्हा परमेश्वराने दानिएल नावाच्या तरुणात एक दिव्य प्रेरणा उत्पन्न केली. तो ओरडून सांगू लागला, मी हिच्या रक्ताबद्दल दोषी नाही. यावर सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे? त्याने त्यांच्यामध्ये उभे राहून म्हटले, हे इस्रायली लोकांनो, तुमची बुद्धी कोठे आहे? तुम्ही चौकशी न करता आणि संपूर्ण माहिती न मिळवता इस्रायेलच्या मुलीचा वध का करत आहात? तुम्ही सर्व न्यायालयात परत जा, कारण ह्यांनी हिच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली आहे. यावर लोक लगेच माघारी फिरले आणि वडील जनांनी दानिएलला सांगितले, या, आमच्यामध्ये बसा आणि आपली माहिती द्या, कारण परमेश्वराने आपल्याला अधिकार प्रदान केला आहे. दानिएलने त्यांना उत्तर दिले, या दोघांना एक दुसऱ्यापासून अलग करा आणि मग मी यांची चौकशी करीन. दोघांना वेगळे केले गेले. तेव्हा दानिएलने एकाला बोलावून म्हटले, अधर्म करून तुझे केस पिकले. आता तुला जुन्या पापांचा दंड मिळणार आहे. तू निर्दोषी लोकांना दंडपात्र ठरवून व दोषी लोकांना निर्दोष सोडून खोटा न्याय देत होतास. प्रभूने तर म्हटले आहे, तुम्ही निर्दोष आणि धार्मिकांना प्राणदंड देऊ नका. जर तू तिला पाहिले तर मला सांग की कोणत्या झाडाखाली दोघांना तू एकत्र प्रणय करताना पाहिलेस? त्याने उत्तर दिले, बाभुळीच्या झाडाखाली. दानिएल म्हणाला, ठीक आहे, एवढे मोठे खोटे सांगून तू आपले प्राण गमावून बसला आहेस. कारण परमेश्वराच्या दूताला परमेश्वराकडून असा आदेश मिळाला आहे की त्याने त्वरित तुझे 2 तुकडे करावेत. नंतर दानिएलने त्याला घेऊन जाण्याची आज्ञा केली व दुसऱ्याला बोलावण्यास सांगितले आणि त्यास म्हटले, तू यहुदाचा नव्हे तर कनानची संतती आहेस. सौंदर्याने तुला पदभ्रष्ट केले आणि वासनेने तुझे हृदय दूषित झाले आहे. तुम्ही लोक इस्रायेलच्या मुलींबरोबर अशा प्रकारचे व्यवहार करीत होते आणि त्या भीतीने तुमची इच्छा मान्य करीत होत्या. परंतु ही यहुदाची मुलगी आहे. तिने अधर्माच्या समोर आपली मान वाकवली नाही. तर मला सांग, तू कुठल्या वृक्षाखाली दोघांना एकत्र प्रणय करताना पाहिलेस? त्याने उत्तर दिले, ओकच्या झाडाखाली. यावर दानिएल म्हणाला, ठीक आहे, तू पण एवढे मोठे खोटे बोलून आपला जीव गमावला आहेस. परमेश्वराचा दूत हातात तरवार घेऊन तुझी वाट पाहत आहे. तो तुझे 2 तुकडे करील आणि तुम्हा दोघांचा सर्वनाश करील. तेव्हा सर्व लोक मोठ्या आवाजात जय जयकार करून परमेश्वराला धन्यवाद देऊ लागले की जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचे तो संरक्षण करतो.
दानिएलने त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांतूनच त्या 2 वडीलजनांची साक्ष खोटी ठरवून दाखवली. लोक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे त्या 2 दुष्टांना दंड केला. तो दंड ते आपल्या शेजाऱ्याला देऊ इच्छित होते. लोकांनी दोघांना मृत्यूदंड दिला. अशा प्रकारे त्या दिवशी निर्दोषी सुसन्नाचा बचाव झाला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू जैतुनांच्या डोंगरावर गेला. नंतर पहाटेच तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावावयाला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओढवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभो, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही. जा, ह्यापुढे पाप करू नकोस. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.